जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणासाठी आणि एकंदरीत शिवसेनेसाठी महत्वाची अपडेट नेमकी काय आहे मित्रांनो, बातमी जाणून घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मोठा विजय, भाजपला कंटाळून एकनाथ शिंदे यांच्या जवळील आमदारांनी अखेर उद्धव ठाकरेंशी मातोश्रीशी साधला संवाद। मित्रांनो, किती आमदार येत आहेत परत उद्धव ठाकरेंवरती टीका न करणाऱ्या आमदारांना आजही मातोश्रीचे दरवाजे खुले। बघूया महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणासाठी आणि एकंदरीत महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण भाजपने केले होते त्या राजकारणाला कंटाळूनच मित्रांनो आता मात्र राजकीय घडी मोडायला सुरुवात झाली आहे। म्हणजेच भाजपच्या राज्याला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली आहे। तेव्हा बातमी आपणाला शेवटपर्यंत बघावी लागेल। महाराष्ट्रात काय घडतंय, देशाच्या राजधानीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकच सत्ता केंद्र असल्या कारणाने, एकाच पक्षाच्या बाजूने सत्ता असल्या कारणाने इतर राजकीय पक्ष मात्र वैतागले आहेत। त्यांनी मात्र या प्रकारच्या सगळ्याच नेत्यांना आपला सगळ्यात मोठा जोर का झटका दिलाय। मित्रांनो, बातमी जाणून घेऊया नेमकी काय आहे बातमी। सध्याचं राजकारण मित्रांनो जर आपण महाराष्ट्रात बघितलं, कोणता नेता कोणत्या पक्षात आहे, तर सकाळी एका पक्षात असलेला नेता रात्री दुसऱ्या पक्षात असतो आणि निवडणुका आल्याच्या नंतर तिसऱ्या पक्षात, जेव्हा त्याच्याकडून पैसा आणि पद मिळतील तेव्हा चौथ्या पक्षात। अशा प्रकारची गत राजकीय नेत्यांनी आपल्या संपूर्ण राजकारणाची करून ठेवली आहे आणि याला कारण म्हणजे संपूर्ण जनता असल्याचं स्पष्ट जाणवतंय। ज्यांच्यावरती विश्वास टाकायला पाहिजे त्यांच्यावरच विश्वास आपण टाकत नव्हतो आणि विश्वास टाकायला हवाय अशा लोकांना आपण दूर करायचो आणि तशाच प्रकारच्या भारतीय जनता पार्टीला आपण देशभरामध्ये विश्वास टाकला आणि महाराष्ट्रासह देशभरामध्ये प्रचंड मोठ्या समस्या निर्माण झाल्या। आणि मित्रांनो, शिवसेनेचे 2 तुकडे झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 तुकडे झाले आणि 40 आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरेंना सोडून थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेला आणि भारतीय जनता पार्टीने स्वतः हे सर्व घडवलं। आता मात्र एकनाथ शिंदेच्या 40च्या 40 आमदारांना ना घाट का ना कुठला अशा प्रकारची अवस्था करून ठेवली असून त्यांना ना निधी ना पद ना कोणत्या प्रकारची मंत्रिपद ना महामंडळ कुठेच काहीच नाही। यामुळे आमदार वैतागले आहेत आणि आता मित्रांनो ज्या ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंवरती आतापर्यंत टीका केलेली नाही त्या आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे कायम खुले राहतील असा खुलासा संजय राऊत यांनी केला गेला होता। त्यालाच अनुसरून आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडी घडू लागल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडे येणारे आमदार कोणते, कोणकोणते आमदार उद्धव ठाकरेंच्या आदित्य ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत, त्यांची नावांची नेमकी यादी कोण आहे, का आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येत आहेत, शिंदेंना आमदार का सोडतायत, मित्रांनो याची आता आपण सविस्तर नावासह यादी जाणून घेऊया। नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे, राजकारण नेमकं काय चाललंय आणि कुठे चाललंय तेव्हा जाणून घेऊया महत्वाची बातमी मित्रांनो तीच। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धोका देत नवी शिवसेना स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरेंकडून आमदारांसह खासदार मंत्री पक्ष चिन्ह सगळंच हिसकावून चोरून नेऊन एकनाथ शिंदे हे सगळं माझं आहेत हे देखील आता म्हणू लागलेत। मात्र मित्रांनो आमदारांना आता एकनाथ शिंदे यांच्या समवेत राहायचं नाही, एकनाथ शिंदेसोबत त्यांना आता निवडणुका लढवायच्या नाहीत, कारण भारतीय जनता पार्टीने आणि एकनाथ शिंदेंनी आपली आश्वासनं पाळलेली नाहीत। मित्रांनो, नाराज आमदारांमध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं नाव येते गुलाबराव पाटील। गुलाबराव पाटलांच्या मुलाला ही विधान परिषद निवडणूक लढवायची होती, परंतु त्यांना एकनाथ शिंदेंनी थांबवलं
त्यांच्या मुलाला अर्ज भरू दिला नाही आणि तिथे मात्र भाजपला जागा दिली आणि इथे एकनाथ शिंदेना मात्र मोठा धक्का देत त्यांनी देखील म्हटलंय की आता पुरे झाले. त्यानंतर मित्रांनो त्यांनी वेगळा निर्णय जर घेतला नाही मात्र आगामी काळामध्ये राज्यात नवीन राजकीय समीकरण घडणार हे मात्र सांगायला ते विसरले आहेत. दुसरं नाव येते महेंद्र दळवी. कर्जतचे रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार असणारे महेंद्र दळवी हे देखील अनिकेत तटकरे यांच्याऐवजी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आपल्या मुलीला त्यांनी मुलीचा अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदेनी त्यांना त्यांचा अर्ज मागे घेण्यास सांगितलं आणि एकनाथ शिंदेना सांगितलं की आता तुम्ही ही निवडणूक लढू नका. तेव्हापासून महेंद्र दळवी हे एकनाथ शिंदेवरती आणि भाजपवरती प्रचंड नाराज असल्याचं सध्या समजते. त्यामुळे ते आगामी काळामध्ये कोणताही निर्णय घेऊन आपला पक्षाचा बरोबर नेता निवडू शकतात. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याही मुलाला देखील सिल्लोडमध्ये आपली पुन्हा एकदा विधान परिषद निवडणूक लढवायची होती आणि जिंकायचं होतं. त्यांनी त्या प्रकारचं सगळं प्लॅनिंग देखील केले होते. मात्र त्यांना तशा प्रकारचा एकनाथ शिंदेकडून दुजोरा न मिळाल्यामुळे त्यांनी देखील माघार घेतली आणि राज्याच्या राजकारणामध्ये तिसरा आमदार हा नवीन तयार झाला, ज्याला कोणत्याही प्रकारचं पद देण्यास एकनाथ शिंदेंनी नको म्हणून जाहीर खुलासा केला. त्यानंतर मित्रांनो पुढचे आमदार आहेत ते म्हणजे मुंबईतूनच. तर मुंबईतून मित्रांनो राज्याच्या राजकारणामधून मुंबई शहर एकनाथ शिंदेसाठी खूप दूरचं झाले. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे पराभूत केलं त्या प्रकारे मुंबईतील बहुतांश आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात राहत आहेत. खासदार देखील एकनाथ शिंदेचे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात राहत आहेत. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदेंना आपल्या निवडणुका लढण्यासाठी खूप मोठी पराक्रमाची कष्ट करावी लागेल तरच निवडणुका जिंकता येतील अशा प्रकारचं वातावरण आहे.